हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरू काकांना नमस्कार करतो आणि हरिरूप असलेल्या सर्व भक्तांना मी वंदन करतो आणि आजच्या क्रमांक 1 अभंग जो आहे त्याच्या अभ्यासाला सुरुवात करतो. मुख्य विचार जो आहे हरिपाठाचा तो नामस्मरण आहे आणि नामस्मरण हा मुख्य विचार असल्यामुळे आपलाही भर त्या नामस्मरणाच्या चिंतनावर असणार आहे. पहिला अभंग जो आहे तो आपल्याला असं सांगतोय, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे चारी मुक्ती साधी आल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. आता या प्रत्येक अभंगामध्ये उपक्रम आणि उपसंहार आहे. उपक्रम या शब्दाचा अर्थ सुरुवात, अभ्यासाची सुरुवात आणि पुन्हा एक अभ्यासाचा शेवट. आता देवाची ये द्वारी उभा क्षणभरी किंवा हरिमुखे म्हणा हा उपक्रम आहे, ही सुरुवात आहे अभ्यासाची. आणि शेवट काय आहे तर ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. म्हणजे द्वारकेचे राणे म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे पांडवांघरी आले आणि तसेच ते द्वारकेचे राणे माझ्या घरी यावेत, ही भूमिका आपल्याला अभ्यास करून तयार करायची. मग आता पहिली जी ओळ आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणेच्या मुक्तिचारी साधी येल्या. आता इथे सरळ सरळ अर्थ आहे की देवाच्या द्वारात क्षणभर उभं राहा आणि मग त्यांनी 4 मुक्तींचा मला लाभ होतो, असं सरळ सरळ लिहिलेल्या गोष्टी आहेत. पण त्या हळूहळू मी समजून घेतल्या तर मला माझ्या आनंदाकडे जाण्याचा प्रवास हा सुकर करता येतो. आता देवाच्या द्वारात म्हणजे देवाच्या दारात म्हणजे कोणाच्या दारात उभे राहायचे अशी एक कल्पना आपल्या पुढे येते आणि मग ती कल्पना मला समजावून घ्यावी लागते. आता देव शब्दाची व्याप्ती ही खूप आपल्याला अनेक पद्धतीने पाहता येते. आज द्वादशी आहे त्यामुळे आपल्याला हरीचं चिंतन हे सगुण रूपात करणं ही मोठी मजा आहे. म्हणून देव जेव्हा शब्द तयार होतो तेव्हा देव शब्दामध्ये प्रकाश हा विचार आहे. पण ज्याच्या प्रकाशात मला दिसून कळतं ती आत्मदेवाची भाषा आहे आणि ते आत्मदेवाचं रूप मला 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही. अशा पद्धतीने त्याच्या दारात उभं राहणं हे काही शक्य नाही आहे. कारण दारात उभं राहण्यासाठी ती जी व्यक्ती आहे किंवा तो जो देव आहे तो मला सगुण साकार रूपात दिसला पाहिजे आणि तो जर सगुण साकार रूपात मला दिसून कळला तर त्याच्या दारात उभं राहणं मला शक्य आहे. म्हणून आत्मरूप देवाच्या दारात उभं राहायचं म्हणजे नक्की काय करायचं तोही विचार आपण करणार आहोत. पण सध्या आपल्याला सगुण भक्तीचा मुख्य विचार असल्यामुळे आत्मरूप देवाच्या द्वारात उभं राहता येणं म्हणजे सगुण रूपाने मी शरीरासह उभं राहता येणं ही मोठी एक कठीण गोष्ट आहे. पुढे आता पुढचा जो विचार आहे तो ईश्वररूप देवाचा विचार आहे. कारण ब्रह्म निर्गुण निराकार असल्यामुळे अक्रीड असल्यामुळे त्याला काही कर्तृत्व देता येत नाही. पण आता आपल्याला जेव्हा विचार करायची वेळ येते की आनंदाकडे जाण्याची विचाराची वेळ येते तेव्हा मात्र हाच ईश्वर मात्र काय होऊन जातो, कर्ता होऊन जातो. आणि मग त्याला कर्तेपणा दिला की मग आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की त्याच्या कर्तेपणातनं आपण त्याला आपली कर्म अर्पण करू शकतो आणि मी अकर्ता होण्याची तिथे एक व्यवस्था आहे. मग त्या ईश्वराला एक माया नावाचं तत्व आहे, माया नावाची उपाधी आहे आणि ती त्याची माया नावाची उपाधी ती सगुण देवाचं रूप धारण करते. म्हणजे हे जे काय आपल्या पुढे विठ्ठल सगळी जी काय देवमंडळी आपल्या पुढे दिसतात ती सगळी त्या सगुण निराकार ईश्वराची रूप आहेत. म्हणून इथे आपल्याला ईश्वर रूप देवाची व्याप्ती पण आपल्याला थोडी लक्षात घ्यावी लागते. कारण तोच हरी ईश्वर रूपाने आपल्यासमोर आहे, तोच हरी ब्रह्मरूपाने आपल्यासमोर आहे, तोच हरी सगुण रूपात आपल्यासमोर आहे.
म्हणजे त्याचं सगुण रूप जे आहे की जे मला 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांनी कळतं. म्हणजे मी देवळात जातो, मला विठ्ठलाची मूर्ती दिसते आणि ते हे परब्रह्म उभे विटेवरी, अशा पद्धतीने मी त्याची उपासना करतो आणि मग मी हरिरूप होऊनच जातो. हरी शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे, सगळ्या देवदेवतांचा समावेश त्या हरीमध्ये आहे. असा जर आपल्या अभ्यासाचा विचार केला तर मग काही अडचण येत नाही. मग इथे समजून काय घ्यायचं, तर तो जो सगुण निराकार हरी आहे त्यानेच मायेने हे रूप धारण केलेलं आहे. आणि मग हे सगळं काही विचारधारा समजावून सांगणारे जे आहेत ते सगळे माझे गुरुदेव आहेत. म्हणजे ते माझे श्री गुरुदेव मला या सगळ्या गोष्टी समजावून सांगतात. मग आता दारात कोणाकोणाच्या उभं राहायचं अशी भूमिका जेव्हा मला प्राप्त होते तेव्हा मात्र माझ्या पुढे 2 पर्याय उरतात की देवळात जाण्याच्या निमित्ताने मी सगुण देवाचं ध्यान करू शकतो आणि पुन्हा श्रीगुरूच्या निमित्ताने म्हणजे श्रीगुरू माझ्या पुढे येतात, म्हणजे माझा आणि त्यांचा एक शिष्य श्रीगुरु भाव संबंध तयार होतो आणि मी खऱ्या आनंदाची वाटचाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करतो. म्हणून देवाच्या दारात उभं राहायचं या शब्दाचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा आनंद रूपतेच्या दारात अभ्यास करून उभं राहायचं. आता उभं राहायचं जेव्हा आत्मदेवाचा विचार येतो तेव्हा तो वृत्तीच्या स्तरावर आहे की वृत्ती काय करते की ते तत्व मी आहे अशा पद्धतीने वृत्ती त्याचा विचार करते. आत्मस्वरूपाचा विचार म्हणजे आत्मानात्म विचार करून जेव्हा वेळ येते तेव्हा ती वृत्तीच त्या देवाला ग्रहण करते आणि ती वृत्ती शांत होऊन त्या आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. माऊली परतोने पाठवरे ठाके, आपण या आपण पै देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व तेनी, अशा पद्धतीने पुढे येते. म्हणजे इथं काय आहे की आपल्याला देवाच्या द्वारात उभं राहायचंय या शब्दाचा एक अर्थ आत्मरूप देवाच्या दारात उभं राहताना वृत्ती शांत अवस्था करून उभं राहावं लागेल आपल्याला. ही भूमिका मी मांडली. पण हरिपाठाची जी भूमिका आहे ना ती फार सुंदर आहे. त्या ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय, देवा तुची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू. म्हणजे सगळ्यांचं मती प्रकाशन करणारा तू देव आहेस आणि तू उपाधी रूपाने माझ्या पुढे आलेला आहेस. म्हणजे त्या गणपतीची मूर्ती माझ्या पुढे येते, तीच माझ्या मतीचं प्रकाशन करते. म्हणून माझी मती मी त्या भगवंताला म्हणजे त्या विठ्ठलाला गहाण टाकणं, त्या गणेशाला गहाण टाकणं अशी एक भूमिका आहे. आणि मग तीच उपाधी मला वृत्तीरूप म्हणजे तीच उपाधी गणेशाची उपाधी मला श्रीगुरु रूपात पुढे येते. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो, असंही पुढे म्हणलंय त्या ओवीत. म्हणजे ते निवृत्तीनाथ श्रीगुरु रूपाने म्हणजेच गणेश रूपाने श्रीगुरु रूपात गणेश निवृत्तीनाथांचं रूप धारण करतो आणि माझ्या वृत्तीरूप अंतःकरणामध्ये प्रवेश करून तो माझ्या अंतःकरणाचं नियमन करतो आणि मला माझ्या हरीपर्यंत पोहोचवतो. माझा हरी असं का मी म्हटलं, कारण मी आणि हरी दोघं एकरूपच आहे. म्हणून देवरूप होण्यासाठी आपल्या बुद्धीचं प्रकाशन करणारा हरीच आहे अशी जर आतमध्ये अंतःकरणात भूमिका असेल तर तोच हरी मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातो. ही भूमिका तयार करायला काय हरकत आहे. म्हणून इथे हे देवाचं द्वार म्हणजे नक्की काय अशी जेव्हा भूमिका मांडायची वेळ येते त्यावेळी काही जण मात्र जीव ब्रह्मैक्य ज्ञानरूपी द्वार असाही विचार करतात. म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने ते देवाचं द्वार उघडतं, हे ते ज्ञानलक्षणा भक्ती करणाऱ्यांचं लक्षण आहे. म्हणून त्याला शोधायचं आहे. पण या देवाला शोधायचं साधन काय अशी भूमिका जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र माऊली हरिपाठात म्हणते की देवाला शोधायचं द्वार जे काय म्हणूया साधन आहे ते नाम साधन आहे. आणि आपल्याला नामाच्या साह्याने त्या देवाच्या द्वारात म्हणजे देवाच्या जवळ जाता येतं, नवे नवे देवरूप होता येतं. देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो, हा नामाचा महिमा आहे. आणि तो नामाचा महिमा जर मला कळाला तर मी माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था सहज करू शकतो. मग इथे क्षणभर शब्दाचा अर्थ काय, देवाची द्वारी उभा क्षणभरी. मग क्षणभर या शब्दाचा अर्थ काही जण म्हणतात आत्मरूप होईपर्यंत, काही जण म्हणतात आयुष्यभर. कारण का आत्मरूप होईपर्यंत देवाच्या द्वारात उभा राहतोच तो, यात वादच नाही. पण आत्मरूप झाल्यानंतर त्याची आवडी त्याला देवाच्या द्वारात घेऊन जाते. अशा पद्धतीने एकूण तो त्याचं जे काय आयुष्य आहे ते देवाच्या द्वारातच त्याचं जीवन सगळं चाललेलं असतं. ही भूमिका आपल्याला लक्षात येते. म्हणून इथे काय आहे की अभ्यास करून मी देवाच्या दारात उभं राहणं ही खरी आपल्या अभ्यासाची भूमिका आहे आणि ती मला कळली पाहिजे. मग काही ठिकाणी ज्ञानदेवांनी सुद्धा
ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय, तेथ सेवा हा दारवंटा, तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे. आता देवाच्या चरणाशी लागता येतं. अगरवता ही करावे दास्य सकळ. अशा पद्धतीने मी अगरवता तयार अंतःकरणात धारण करून त्याचं दास्यत्व करू शकतो. आणि असं श्रीगुरूचं दास्यत्व, कारण का तोच ब्रह्मरूप असलेलं तत्व, तेच जर का ईश्वर झालं, तेच पुन्हा सगुण रूपाने माझ्या पुढे आलं, आणि तेच जर का श्रीगुरु रूपाने माझ्या पुढे आलं, तर श्रीगुरु सुद्धा ब्रह्मरूपच आहे. अशा पद्धतीने आपण जर का हरीची संकल्पना व्यापक केली, तर मला प्रत्येक संकल्पनेतनं फायदा घेता येतो. म्हणून इथे काय आहे की मग अपेक्षित जे आपुले, अशी सेवा घडल्यानंतर मग जे अपेक्षित आपलं आहे की ते मला हरीचं रूप कसं मला पाहता येईल. म्हणजे याचा अर्थ की तो हरी आनंद रूप हरी मला कसा कळेल, हे मला श्री गुरु प्लीज शिकवा. आणि अशा पद्धतीने मी त्यांच्याबरोबर प्रश्नोत्तराचा विषय करतो. मग अपेक्षित जे आपुले, तेही पाहिजे पुसिले. प्रत्यक्ष बोध आले संकल्पा नाही. आणि मग तिथून मला बोधरूप हरीची भाषा कळून जाते. आणि मग तोच हरी, सगुण हरी, आनंदरूप हरी आहे, हा विचार आपल्या पुढे येतो. म्हणून ही जी काय वृत्ती आहे अभ्यासाची, ती वृत्ती कशी डेव्हलप करायची की तोच हरी सर्वांमध्ये आहे. मग आता शिवभावे जीवसेवा अशी एक भूमिका आपल्या पुढे येते. आणि मग शिवभावे जीवसेवा जेव्हा होते, तेव्हा मात्र प्रत्येकामध्ये शिव नावाचं तत्व पाहिलं जातं. म्हणजे तो सगुण साकार शिव, सगुण साकार राम, सगुण साकार विठ्ठल हा पाहायला जातो. आणि मग ते जे काय पाहणं आणि त्या पाहण्याला सहजता येणं, याला म्हणतात देवाचं द्वार उघडणं. आणि ते उघडेपर्यंत मला मात्र त्याची सेवा करावी लागते. म्हणून एकूण आत्मरत होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर पुन्हा हरीचं नामस्मरण केलं पाहिजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणजे त्याच्या नामस्मरणाने ते हरी त्याचं दार उघडतो. मुख्य विचार काय आहे, हरीच आहे तो श्रीगुरु रूपाने माझ्या पुढे येतो. आणि श्रीगुरु रूपाने माझ्या पुढे येऊन मला त्या आत्मतत्वाचा अभ्यासाचा विचार करायला लावतो की तेच आत्मतत्व नामरूपाने तुझ्या पुढे आलेलं आहे. कारण हरी कसा आहे, पुन्हा नामरूपात मग हरी जरी असला तरी नामनामीचा अभेद आहे. म्हणजे ज्याचं नाम मी घेतो, तो विठ्ठलाचं नाम मी घेतो, तो विठ्ठल आणि ते नाम हे दोन वेगळ्या गोष्टीच नाहीये. कारण त्या ब्रह्मस्वरूपानेच हरीचं रूप धारण केलेलं आहे. म्हणजे हरीच ब्रह्मरूप आहे, ब्रह्मच हरिरूप आहे. अशा पद्धतीची एक भूमिका आपल्या पुढे तयार होते. आणि ती भूमिका तयार झाली तर मी माझ्या आनंदाशी सहज एकरूप होण्याची व्यवस्था तयार करू शकतो. म्हणून इथे हरिपाठामधला जो देव आहे तो प्रकर्षाने सगुण देवच सांगायचा आहे ज्ञानदेवांना. आणि तो जर का तसाच सांगायचा असेल तर तसाच त्या पद्धतीने ॲक्सेप्ट करून मी त्या सगुण साक्षात्काराचा, म्हणजे त्या सगुणाचा विचार करणं, ही भूमिका आपल्याला खूप महत्त्वाची ठरते. इथे एके ठिकाणी संत म्हणतात, भक्ती पाहिजे व्यक्त अव्यक्त योगे. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की भक्ती पाहिजे व्यक्त, म्हणजे भक्ती काय होते, व्यक्त. तू देव मी भक्त, अशी एक भूमिका तयार होते. कारण देवांमध्ये काय आहे, त्या देवामध्ये आणि माझ्यामध्ये एक नातं तयार होतं. आणि ते काही वेळा सख्य भक्तीचं नातं असतं, ते माझ्या बाजूनी दास्य भक्तीचं नातं असतं. पण श्रीगुरूंच्या बाजूनी पाहिलं तर ते भक्त देवाच्या बाजूनी पाहिलं तर तो देव आणि भक्त दोघं एकरूपच असतात. म्हणून इथे देवानी सुद्धा एकदा एका ठिकाणी म्हटलंय, कारण माऊली आणि देव हे दोन वेगळे आहेत काय, तया ते मी माथा मुकुट करे, की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. अशा पद्धतीने किंबहुना चराचर आपणची झाला. आणि मग याहीवरी पार्था माझी या भजनी आस्था. आता भजन शब्दाचा अर्थ हरिस्मरण आहे, की माझी या भजनी आस्था जर का असेल तर मग मी माझ्या आनंदाशी का एकरूप न व्हावा, ही भूमिका मला कळते. आणि त्यातून मी माझ्या खऱ्या आनंदाशी एकरूप होतो, असा तो विचार आपल्याला कळतो. आणि तोच देव, म्हणजे तोच देव त्या सर्व संतांना डोक्यावर धारण करतो. तया ते मी माथा मुकुट योगे. म्हणून भक्ती पाहिजे व्यक्त अव्यक्त योगे. म्हणजे भक्ती जरी व्यक्ताची चाललेली असली तरी ती अव्यक्ताचीच भक्ती आहे, हा विचार माझ्या डोक्यात असला पाहिजे. म्हणून आपल्याला देवाची द्वारी उभा क्षणवरी तेणे चारी मुक्ती साधियल्या. तेने मुक्ती साधियल्या, त्या चारी मुक्ती मला प्राप्त होतात, हा त्यातला मुख्य विचार आहे. म्हणून इथे या तेणे चारी मुक्ती साधियल्या, म्हणून इथे समजावून घेताना आपल्याला खूप गोष्टी आहेत. मग नाम आलं की रूप आलंच ना, असे विचार आले
की नामरूपात्मक देवाची भक्ती करता येते. नाम आलं, मी देवाचं नाम सुरू केलं, नाम सुरू केल्याबरोबर त्याचं रूप माझ्या डोळ्यासमोर येतं. मी विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलो तर मग मी आला पुन्हा त्या विठ्ठलाचं माझ्या पुढे आकृती तयार होते. मग अशा रीतीने माझ्यात आणि देवामध्ये वात्सल्य भाव संबंध तयार होतो. मुख्य विचार काय आहे की तो वात्सल्य भाव संबंध जो आई आणि मुलामध्ये असतो तोच मात्र काय आहे, तो आपल्यामध्ये आणि देवामध्ये तयार होतो. या नामाचं मोठं जे काय आपल्याला फळ मिळत असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये तो प्रेमभाव वात्सल्य भाव तयार होतो. तो हजारो गोपिकांनी एन्जॉय केला. भगवान श्रीकृष्णाबरोबर हजारो गोपिका त्याचं म्हणूया भजन करत होत्या आणि प्रत्येक गोपिकेला वाटत होतं की भगवंत माझ्या जवळच आहे. म्हणजे हजारो लोकांजवळ तो, लाखो लोकांजवळ तो भक्ती करणाऱ्या सर्वांजवळ राहतो, तर मग तो माझ्याजवळ का न राहावा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की नामरूपाचा विचार केला की काय होऊन जातं, ते अवघड साधन जे आहे ते मात्र जरा शांत होऊन जातं. तो विचार मी पुढे सांगणार आहे. आणि हा विचार मांडताना आमची एका बरोबर चर्चा झाली. त्यावेळी लवणोदक न्याय अशी एक भूमिका माझ्या पुढे आली की लवण म्हणजे मीठ आणि उदक अशी जी भूमिका आहे की लवण कसं आहे ते जर का पाण्यात गेलं तर पाणी रूपच होऊन जातं. तसंच काहीसं त्या गोपिकांचं झालं. त्यांनी जीवभाव देऊन टाकला भगवंताला, हरीला देऊन टाकला. आणि ते काय आहे, उदक म्हणजे हरी आणि लवण म्हणजे पुन्हा गोपिकांचा जीवभाव. आता तो त्यांनी जीवभाव गोपिकांनी भगवंताला दिला आणि मग तो लवणोदक न्याय सिद्ध झाला की जीवभाव जर मी माझ्या हरीला दिला म्हणजे माझ्या श्रीगुरूला दिला, आता हरीला आपण व्यापक करूया. माझे श्रीगुरु हरिरूप, नंतर विठ्ठल हरिरूप, समोर दिसणारे भक्त सुद्धा हरिरूप. म्हणजे सगळंच काही जे काय दिसतं आहे मला ते सगळंच काही हरिरूप आहे. मग असं जर असेल तर प्रत्येक वेळी हा लवण उदक न्याय का न सिद्ध व्हावा. म्हणजे माझा जीवभाव त्या हरीची सेवा करतोय अशा पद्धतीने जर असेल, तो हरिनामात जर का सेवा करत असेल तर मग काय आहे, कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, काही घ्या पण गोविंद गोपाळ घ्या अशा पद्धतीने जर का मी नामाचा विचार केला आणि अखंड नाम घेतलं तर नामस्मरणाचं रूपांतर आनंदामध्ये होऊन जातं. कारण नाम आणि नामीमध्ये अभेदच आहे. आता श्री बाबाजी महाराज पंडित, श्री गुलाबराव महाराजांचे शिष्य, त्यांना वेदांत केसरी म्हणतात. ते म्हणतात हरिपाठातील देवशोधन जे आहे, कारण देवशोधन हा विचार खूप महत्वाचा आहे. समर्थांनी एक समास लिहिला आहे त्याच्यासाठी, देवशोधन समास. तर ते देवशोधन जे आहे ते विचारांनी जेव्हा देवशोधन करण्याची वेळ येते तेव्हा वाच्यार्थ लक्षार्थ अशा पद्धतीने लक्षणेचा विचार करावा लागतो. म्हणजे ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये तत्वम पदार्थ शोधन करावं लागतं. तत्पदाचा वाच्य, तत्पदाचं लक्ष, मत्वम पद वाच्य, तत्पद वाच्य असे सगळे ईश्वर जीव सगळ्या संकल्पना समजून घ्याव्या लागतात. खूप काही विचार करावा लागतो. जीवाची व्याख्या समजून घ्यावी लागते, ब्रह्मस्वरूपाचा विचार करावा लागतो. अशा पद्धतीने ते करताना मात्र जेव्हा माझी बुद्धी तिथे क्षमता कमी पडते, मंद प्रज्ञ मी ठरतो, तेव्हा मात्र काय आहे, त्या सगुण नामाचा विचार करता येणं शक्य आहे. म्हणजे सगुण लक्षणा भक्तीमध्ये मुख्य विचार काय आहे, सगुण लक्षणा भक्तीमध्ये ब्रह्मच हरिरूप झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या ब्रह्मामध्ये आणि हरीमध्ये काही भेदच नाही. आणि असं जर का ब्रह्मामध्ये आणि हरीमध्ये भेद नसेल तर मी कोण आहे, मी हरिरूपच आहे, म्हणजेच मी ब्रह्मरूप आहे. आणि असं जे काय ब्रह्मरूपता जी आहे ती माझ्या अंतःकरणात सिद्ध होते आणि माझ्या अंतःकरणात सिद्ध झाली की मी खऱ्या अर्थाने आनंदाशी एकरूप होऊन जातो. मग इथे काय आहे, निर्गुण ब्रह्म आणि हरी या दोघांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव संबंध नाही, दोन्ही एकरूपच आहेत असा निर्णय करायचा आणि मी नामस्मरण करायचं. आणि असं जर का नामस्मरण केलं तर श्रीनाथ महाराज म्हणतात निर्गुणाहुनी सगुण, निर्गुणाहुनी सगुण न्यून म्हणे तो केवळ मूर्ख. सगुण निर्गुण दोन्ही समान, न्यून पूर्ण असे ना. म्हणजे निर्गुणाहुनी सगुण न्यून. आता निर्गुण आणि सगुण दोन्ही एकरूप ठरले तर त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव कसा, म्हणजे तिथे न्यून भावता आपल्या पुढे नाहीये. हे जर लक्षात आलं तर आपण आपल्या आनंदाकडे जाण्याचा विचार पूर्ण करू शकतो. म्हणे तो केवळ मूर्ख. म्हणून जे सगुण आहे तेच निर्गुण आहे. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, असं नाही म्हणले ते. निर्गुणाचे नि आधारे सगुण पाविजे निर्धारे.
सगुणाचे निआधारे. म्हणजे उपाधीचा विचार करायचा आणि ते उपाधीच ब्रह्मरूप आहे या विठ्ठलाची अशी विचारधारा अंतःकरणात तयार करून मी माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं. ही भूमिका जर मला लक्षात आली तर मग सगुण निर्गुण दोन्ही समान न्यून पूर्ण असेना. न्यून शब्दाचा अर्थ सगुण न्यून असं जे म्हणणारा जो विचार आहे, म्हणजे न्यून इथे पूर्ण असेना म्हणताना तो न्यून शब्द सगुण वाचक आहे. मग ते सगुणच काय आहे, पूर्ण आहे. मग असं जर का नाथ महाराज म्हणत असतील तर मग नाथ महाराजांना मी गृहीत धरून तरी मी माझा अभ्यास करा. ठीक आहे की कोण सांगतंय याला महत्व नाहीये, पण तो ज्याचं तत्वज्ञान सांगतो त्या संतांचं महत्व आगाध आहे. आणि ते जर का आगाध महत्व मला कळालं तर मी माझ्या आनंदाकडे जाऊ शकतो. म्हणून सगुण हरी कसा आहे, तो गोड आहे. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. भुवना मकरध्वज कुंडले, म्हणजे त्याचं रूप कसं आहे, साजिर आहे. अशा पद्धतीने ते रूप जर का साजिर असेल तर मी माझ्या हरीकडे का नाही जाऊ शकत. या भूमिका आपल्याला पक्क्या करता येतात. म्हणून इथे काय आहे, निर्गुण भक्तीपेक्षा हरिभक्ती गोड आहे. आणि ती जर का हरिभक्ती गोड असेल तर गोड शब्दाचा अर्थ मला समजून घेतला पाहिजे. आता गोड शब्दाचा अर्थ की असं काही मला गोड मिळाल्यानंतर माझी अंतःकरण वृत्ती शांत होऊन जाते. आम्ही एकदा शिवथरगळीत गेलो होतो, त्यावेळी चंपभिषिकर महाराजांनी म्हटलं होतं गीताला की गीता शब्दाचा अर्थ तुला माहिती आहे काय. त्यावेळी श्रीगुरु काका सुद्धा बसलेले होते आणि गीता शब्दाचा अर्थ आम्हाला तर माहीत नव्हता. त्यावेळी ते म्हणाले असं करा, मग काकांनाच विचारा. आणि मग श्रीगुरु काका असं म्हणाले की गीता शब्दाचा अर्थ गोड असा आहे. म्हणजे भगवद्गीतेच्या अभ्यासाने आपल्याला गोड तत्व कळतं. या शब्दाचा अर्थ असा आहे की ते तत्व कळलं असता मी समाधानी होऊन जातो, मला कशाचीही आवश्यकता उरत नाही. असं हरिनाम गोड आहे. आणि असं हरिनाम जर का गोड असेल तर मग पुन्हा काय आहे पुढचा विचार, त्या देवाच्या द्वारात मी जर का क्षणभर भक्तिभावाने उभा राहिलो तर पुढचा जो विचार आहे तेणे चारी मुक्ती साधी गेल्या. आता या चारही मुक्तींचा लाभ मला होतो तो श्री बाबाजी महाराज पंडितांनी फार सुंदरपणे आपल्या पुढे मांडलेला आहे की या सगुण देवळात मी जाऊन जर का क्षणभर उभा राहिलो, क्षणभर या शब्दाचा अर्थ मी हात जोडले, त्या देवाच्या चरणांचं दर्शन घेतलं आणि माझी अंतःकरण वृत्ती जर का तिथे शांत झाली तर तिथे काय काय मला अनुभवाला येतं ह्याचा विचार करायचा. त्याच्यामध्ये मला सलोकता मिळते. मला तिथे प्रत्यक्ष त्या वैकुंठाला जाण्याची आवश्यकता पडत नाही. त्या विठ्ठलाच्या देवळातच मी, हे देऊळ हाच माझा वैकुंठ होऊन जातो. हा त्यातला भाग आहे. हा देवळातलं सगळं जे काय चार भिंतीतलं जे वातावरण आहे ना ते वैकुंठमय होऊन जातं. आणि मग मी काय होऊन जातो, विठ्ठलाच्या जवळ उभा असतो. आता विठ्ठलाच्या जवळ उभा जो आहे ना तो समीपता भक्तीचा विचार आहे की मी अत्यंत विठ्ठलाच्या जवळ आहे. किती विठ्ठलाच्या जवळ आहे, नवे नवे मी त्याच्या चरणाशी लोटांगण घालत आहे. म्हणजे इतकी समीपता मला विठ्ठलाची जर श्री गुरु रूपात मिळत असेल किंवा या मूर्तीच्या रूपात मिळत असेल तर मग ते हे ब्रह्म विटेवरी वैकुंठातनं थेट माझ्या पुण्याला आलं आणि पुण्याहून थेट माझ्या समोर असलेल्या मंदिरात आलं आणि मंदिरात जाऊन मी त्याचा लाभ घेतो. मग पुढे काय होऊन जाते, स्वरूपता प्राप्त होते. म्हणजे मी काय होतो, माझी ती विठ्ठलाची सुंदरता माझ्या अंतःकरणात उतरते आणि ती सुंदरता अंतःकरणात उतरल्यानंतर मी समरसच होऊन जातो आणि सर्वच माझ्या शेजारचे जे आहेत ना ते मला विठ्ठल रूपच भासायला लागतात. म्हणजे ते प्रत्यक्ष विठ्ठलाचेच रूप माझ्या पुढे आलेली आहेत असा एक वात्सल्य भाव तयार होतो. आणि असा वात्सल्य भाव तयार झाल्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती प्रेममय होऊन जाते. हा प्रेमलक्षणा भक्तीचा, हा नामलक्षणेतनं मिळालेला प्रसाद आहे. ही भूमिका आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि मग मला सायुज्यता म्हणजे खऱ्या आनंदाचा लाभ होतो. तुम्ही म्हणाल खरा आनंद खोटा आनंद, ही काय भूमिका आहे. विषयात आनंद शोधायला गेलं की काय होऊन जातं, त्या विषयांना महत्त्व प्राप्त होतं. पण वास्तवात विषयांमुळे मला आनंद होतो काय, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही असं संत मंडळी म्हणतात. म्हणजे विषय कितीही मी जास्त भोगला तर आनंदाची क्षतीच होतीये. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो आनंद निर्विषय आहे. मग या नामाच्या निमित्ताने मी काय होऊन जातो, त्या खऱ्या आनंदाचा लाभार्थी ठरतो. कारण का नाम आणि नामी दोघं एकरूपच आहे. नामी आनंद रूप आहे आणि म्हणून मी ज्याचं नाम घेतो तो मी, त्याचा
वंशज, तर मग मीही आनंदरूप होऊ शकतो. म्हणून नामाचा विचार हा सतत करणीय आहे आणि मग त्याच नामातनं मी माझ्या खऱ्या आनंदापर्यंत जाऊ शकतो. मग पुढे आहे त्या देवाविषयीचा आदरभाव. त्या देवाविषयीचा आदरभाव जो आहे तो हरीच्या दासा हरी आहे दिशा या पद्धतीने प्रगट होतो, किंवा त्रिभुवन संचले विठ्ठले गा अशा पद्धतीने तो आपल्या पुढे प्रगट होतो आणि मी खऱ्या आनंदाचा विचार पूर्ण करू शकतो. म्हणून या चारही मुक्तींचा लाभ आपल्याला या पृथ्वी तलावरच होऊ शकतो, हा मुख्य विचार आहे. मग यासाठी मी काय करायचं? मग तो पुढचा चरण माझ्या मदतीला येतो आणि मग श्री ज्ञानदेव असं म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे काय आहे, या चारही मुक्तींचा लाभ हरिच नामस्मरणाने थोडक्यात साधन करण्याने होतो. म्हणजे हरी नामस्मरणाच्या साधनाने होतो. मग कष्टप्रद साधनांची काय गरज आहे? ते यमनियम म्हणजे काय आहे, माझी योग्यता नाहीये हे मी बोलतो हा. कारण मुख्य मुद्दा काय आहे की अष्टांग योगाचं साधन करण्यासाठी तेवढंच कडक अंतःकरण लागतं आणि तेवढी योग्यता जर माझी नसेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं सोपं साधन करायला काय हरकत आहे. कारण माऊली म्हणते हा, मी नाही म्हणत, कारण माझी योग्यता नाही. योगयाग विधी येणे नोहे सिद्धी अशा पद्धतीने, कारण ती माझी योग्यताच नाहीये. मग माझी योग्यता काय आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा अशा पद्धतीने मला त्या पुण्याची गणना कोण करी हा विचार आपल्याला पुढे येणार आहे, तो करूया. पण इथे मात्र श्री बाबाजी महाराज पंडित त्यांच्या हरिपाठात असं एक म्हणतात, क्षणभर मनात येते ती कल्पना आणि टिकून राहतो तो साक्षात्कार. आपल्याला हरीचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे, पण सुरुवात मात्र कृत्रिम आहे. हरिनामस्मरण हे सुरुवातीला कृत्रिम होतं, कारण त्याचं कारणच आहे हरिनामस्मरणाची मला गोडी तेवढी नाहीये. पण जसं ते हरिनामस्मरण चघळलं जातं, त्या गोडीचा व्यवहार तसाच आहे. एखादं चॉकलेट दिलं तर ते दनादना चावून खाऊन टाकलं तर त्या चॉकलेटची गोडी काही तोंडात उतरत नाही, पण ते चघळून खाल्लं की मात्र उतरते. मग मी काय करायचं? मग मी ते नाम चघळलं पाहिजे. आता चघळलं पाहिजे या शब्दाचा अर्थ काय? तर नामस्मरण हे मी घेतलं पाहिजे. आता ही नामसंकल्पना काय आहे? ती टिकावी. क्षणभराने सुरुवात झाली, पण पुढे काय व्हावी? ती टिकावी. आणि टिकली की मग काय होऊन जातं? ते हरी नामस्मरणाचं अखंड चिंतन माझ्या अंतःकरणात होत राहतं आणि चिंतन अखंड झालं तर मग हरी आणि नाम आणि मी असे तिघांचा भेद हा उरतच नाही. म्हणून इथे नाम घेणारा मी त्या हरीचं नाम घेता घेता नामरूप होऊन जातो आणि मग असं ते कष्टा वाचून आलेलं जे नाम आहे ना, ते खरं नाम आहे. आपले कबीर काय म्हणतात? राम करे हमारा जप, हम बैठे आराम. संत कबीरांचं म्हणणं आहे का की काय झालं, पूर्वी मी नाम घेत होतो असं संत कबीर म्हणतात, आता मात्र तो विठ्ठल माझं नाम घेतोय, राम माझं नाम घेतोय. म्हणजे हे कष्टा वाचून नाम येईपर्यंत मी माझ्या अभ्यासाचा विचार केला पाहिजे. म्हणून इथे समजावून घेताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नामाच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल भाव संबंध नाही. एखादी व्यक्ती समोर आली की अनुकूल प्रतिकूल भाव आहेत, उदय समोर आला की अनुकूल प्रतिकूल भाव आहेत, पण तेच जर विठ्ठलाचं रूप आलं, श्री गुरूंचं रूप आलं की मग तिथे अनुकूल प्रतिकूल भाव संबंध नाही. म्हणून इथे ब्रह्माप्रमाणेच नाम कसं आहे, पुन्हा निर्गुणच आहे. म्हणून तुम्ही त्याला सगुण म्हणा किंवा निर्गुण म्हणा, तू एकू गोविंदू रे, अशी एक भूमिका ज्ञानदेवांनी मांडली आहे. म्हणून आपल्याला पुढे असं म्हणतात, पुण्याची गणना कोण करेल. मुख्य विचार काय आहे की एवढं जर नामस्मरण मी घेतलं तर मग पुण्याचा विषय काय आहे. कारण शेवटी त्या नामानी संचित जळतं, नंतर त्याच नामानी मी मात्र एकमेव अद्वितीयाशी म्हणजे स्वरूपाशी एकरूप होतो, म्हणजेच हरीशी एकरूप होतो. इथे माझं म्हणून स्वतःचं काही उरतच नाही. अशा पद्धतीने मी जेडे माते पाविजे ते शुद्ध पुण्य होतं. आणि एखाद्या वेळी मी जर क्रममुक्त झालो तर जातो वैकुंठात, आणि जर इथे मी जीवनमुक्त झालो तर इथेच मला वैकुंठ नावाची जी गोष्ट आहे ती प्राप्त होते. म्हणून आपल्याला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे त्या हरीचं नामस्मरण हे आपल्याला खूप करणीय आहे आणि ते करत करत माझी अंतःकरण वृत्ती अनुक्रमे शुद्ध आणि शांत होत जाते आणि असंच एक दिवस मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. गोंदलेकर महाराजांना तुम्ही प्रवचनात ऐकलं तर ती गोष्ट सहज लक्षात येईल. आता पुढचं जे चरण आहे, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. म्हणजे प्रत्येक शास्त्र काय करतं, अधिकाराची भाषा बोलतं. या
म्हणूया अभंगाच्या चरणामध्ये ज्ञानदेवांनी अधिकाराचा विचार केलेला आहे की ज्ञानशास्त्र जे आहे म्हणजे ज्ञानलक्षणा भक्तीचं शास्त्र आहे ते म्हणतं की तो अधिकारी साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि तीव्र मुमुक्षुत्व. म्हणजे ज्याने निष्काम कर्मोपासना पूर्ण केलेली आहे असा तीव्र मुमुक्षू. म्हणजे किती कठीण गोष्ट आहे. पण ह्या नामस्मरणाने, या नामस्मरणाने प्रत्येक वेळी मी प्रत्येक कर्म माझं हरीला अर्पण करतो आणि हरीला अर्पण केलं की मला ती योग्यता प्राप्त व्हायला लागते. हा त्यातला मुख्य भूमिकेचा विचार आहे. म्हणून योगशास्त्रामध्ये सुद्धा यमनियमांची भाषा आहे. म्हणजे तिथेही अधिकाराची भाषा आहेच आहे. पण मात्र श्री ज्ञानदेव असं म्हणतात की नाम मात्र कोणत्याही संसारी माणसाला घेता येतं. अगदी उफराट्या नामासाठी अशा पद्धतीने. म्हणजे वाल्या कोळींचे वाल्मिकी महाराज कसे काय झाले, ते उफराटं नाम घेतलं तरी देवाला चाललं. ठीक आहे बाबा, त्यांनी त्याच्या नको असलेल्या कृत्यांचा निषेध केलाय ना, आणि तो आता येरी मोहरा झालाय. म्हणजे आता तो कसा झालाय, तो आता भक्त व्हायला हळूहळू सुरुवात झाला. मग काय झालं, आमचे वाल्या कोळी महाराज नामस्मरण घेत घेत वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांनी रामायण आधी लिहिलं. हा त्यातला मुख्य विचार आहे. हा नामाचा महिमा आहे. आणि हा जर नामाचा महिमा असेल तर मग असोनी संसारी जिव्हे वेगू करे. म्हणजे हा जो संसारात राहून हे सगळं जे काय म्हणूया संसाराचं रहाट गाडगं चालवतो तो सामान्य जीव हा या हरिपाठाचा काय आहे, अधिकारी आहे. पण त्यांनी वेगू काय कशाचा घ्यायचा आहे, तर तीव्र तर नामस्मरणाचा वेग घ्यायचा आहे, धारण करायचा आहे. प्रत्येक ठिकाणी हरीला पाहायचंय, प्रत्येक ठिकाणी नामस्मरण घ्यायचंय. रामकृष्ण हरी मंत्र हा शिवाचा, असं हरिपाठात म्हणलंय की तो शिव रामकृष्ण हरी सतत म्हणतो आणि आमचे राम हे शिवहरी म्हणतात. म्हणजे एकूण काय, दोघं बेमालूमपणे एकमेकांशी संबंध ठेवून येत चांगलं, आणि आम्ही मात्र रामकृष्ण हरी. म्हणून इथे काय आहे, हरिरूप होण्यासाठी थोडं समजून उमजून नाम मी घेतलं तर मग काय आहे, सुरुवातीच्या अटी शिथिल आहेत की असोनी संसारी जिव्हे वेगू करी. पण पुढे पुढे मात्र त्या अटी थोड्याशा कडक होत जातात. कारण का, हरीच्या नामस्मरणाने मी घडत जातो आणि असं माझं अंतःकरण अत्यंत निष्काम होतं. प्रत्येकामध्ये हरी पाहता पाहता हरीच्या दासा हरी दाही दिशा, अशा पद्धतीने तो हरिरूप होऊन जातो. हरी मन रंगले, अशा पद्धतीने मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. म्हणून नामस्मरण हे मोठं साधन आहे. ही भूमिका हरिपाठाची आपल्याला कळली पाहिजे. म्हणून नामधारकास असा एक मुद्दा फार सुंदर मांडलाय या आमच्या बाबाजी महाराज पंडितांनी. मी आता हल्ली आमचे बाबाजी महाराज पंडित म्हणतो, कारण बाबाजी महाराज पंडितांचा हरिपाठ फार क्लासिक आहे. की त्यांनी म्हटलंय की नामधारकास विधिवत संन्यास घेण्याची काही गरज नाही. काही साधनं अशी आहेत अष्टांग योगाची किंवा म्हणूया तिथे योगलक्षणा भक्तीमध्ये की तिथं एकांत असावा लागतो. नंतर तो एकांत पुन्हा कसा काय पद्धतीने असावा लागतो, ह्या सगळी वर्णनं ही ज्ञानेश्वरीमध्ये आलेली आहे. पण इथे मात्र काय आहे, नामधारकास काय आहे, अशा पद्धतीने कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. मग नाही आवश्यकता तर मग पुन्हा मला नाथ महाराजांची एक ओवी आहे, ती माझ्या म्हणूया मदतीला येते आणि ती ओवी असं सांगते, मज माझी रंगली चित्तवृत्ती या लागी विसरला गृहासक्ती, तया गृहाश्रमीच माझी प्राप्ती निश्चये जाण उद्धवा. उद्धवाला उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात मज माझी रंगली चित्तवृत्ती. आता नामाच्या निमित्ताने ही मज माझी म्हणजे भगवान श्रीकृष्णामध्ये रंगली चित्तवृत्ती, मनोवृत्ती म्हणले नाही, बुद्धिवृत्ती म्हणले नाही. कारण मनोवृत्तीमध्ये संकल्प विकल्प करणारा विचार आहे, बुद्धिवृत्तीमध्ये निर्णय घेणारा विचार आहे. पण चित्तवृत्तीमध्ये अवधारणात्मका वृत्ती चित्त हा म्हणजे अवधारण केलेली वृत्ती आहे. नामस्मरणाचं अवधारण केलंय, नामस्मरण साठवलेली वृत्ती आहे आणि ती काय झाली, रंगली. आता ती रंगली या शब्दाचा अर्थ ती नामस्मरणामध्ये दंग होऊन गेली. या लागी विसरला गृहासक्ती. आता गृहासक्ती विसरणं हाच संन्यास आहे. अशा पद्धतीने न जावे लागे मनांतरा, पुढे येणार आहे तो विषय. म्हणजे या लागी विसरला गृहासक्ती, त्यामुळे नामामध्ये मी जर का माझी अंतःकरण वृत्ती रत केली तर गृहासक्ती माझ्या अंतःकरणातली निघून जाते आणि गृह शब्दामध्ये बाकी सगळ्या गोष्टी आल्याच. तया गृहाश्रमीचं माझी प्राप्ती निश्चये जाणं. म्हणजे निश्चय शब्दामध्ये निश्चित असं भाषा नाथ महाराजांनी बोलली आहे की गृहस्थाश्रमीचं
अशा पद्धतीने तुला संन्यास घेण्याची काहीही आवश्यकता नाही. तू सहजच तुझ्या म्हणजे माझ्या स्वरूपाशी मी एकरूप होईल, ही भूमिका नाथ महाराजांनी मांडली आहे. आणि आता तुकाराम महाराज म्हणतायत, कारण प्रमाण दिल्याशिवाय अभ्यासाला महत्त्व प्राप्त होत नाही, आणि तेही प्रमाण संतांचंच द्यायला पाहिजे. न लगती सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. नामस्मरणाच्या निमित्ताने आपल्याला कुठेही वनांतराला जावं लागत नाही. वनपट्टणम एक भाव, म्हणजे मी माझ्याच घरामध्ये, तो नारायण माझ्या घरी येतो, गुरुरूपाने येतो, आणि मला माझ्या अभ्यासाची व्यवस्था माझ्यामध्ये पूर्ण करून देतो. आणि अशा पद्धतीने मला माझ्या आनंदाकडे जाण्याची सहज व्यवस्था होते. पण पुन्हा कसं आहे, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, त्या संसाराचा जप न करता त्या नामस्मरणाचा जप केला पाहिजे. आणि त्या नामस्मरणाचा जप करायसाठी भगवन नामस्मरणाचा मला छंद लागला पाहिजे. मना लागली या छंद, गोविंद गोविंद मना लागली या छंद, अशी भूमिका श्री ज्ञानदेवांनी मांडलेली आहे. म्हणून मन भरकटलं की मी ते नामावर आणायचं, आणि नामावर आणून मला त्या देहादी जगतातील नको असलेल्या विचारांचा विसर पाडायचा. थोडं समजून उमजून मी जर नाम घेतलं तर मग काय आहे, नामाशिवाय मला करमलंच नाही पाहिजे, असं जे काय गोंदवलेकर महाराज म्हणतात ते माझ्या लक्षात येण्याची व्यवस्था आहे. मग आता हे काय करतायत, तर वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, म्हणजे वेदशास्त्रामध्ये काय आहे, संत श्रीगुरु यांचाही समावेश आहे. तर संत आणि श्रीगुरु हे नामाचाच गोडावा सहज आपल्या पुढे मांडतात. आणि असं त्याला प्रमाण काय, तर मग 18ही पुराणांचे पोटी नामे विण नाही गोठी, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे 18ही पुराणे हारिसी गाती हे ज्ञानदेवांचं प्रमाण आहेच आहे, पण संत तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे की 18ही पुराणांच्या पोटी मुख्य मुद्दा काय आहे, तर नामस्मरण भक्ती हाच मुद्दा आहे. म्हणून श्रीगुरु म्हणजे श्रीहरीचे, श्री गुरुरूप असलेल्या श्रीहरीचं नामच श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांचं नामस्मरण करणं, विठ्ठलाचं नामस्मरण करणं हाच माझा श्रेष्ठ धर्म आहे. म्हणून इथे काय आहे, नामाचा अधिकार सर्वांना आहे. मग करो वा न करो अन्य कर्म, अशी एक भूमिका मांडलेली आहे. गुलाबराव महाराजांनी मांडली आहे. असं श्री बाबाजी महाराज म्हणतात, करो वा न करो अन्य कर्म, जप यज्ञेची गती पावे परम. म्हणजे हे गुलाबराव महाराज, करो वा न करो यज्ञ, अन्य कर्म करतो नाही करतो ही भूमिका मनामध्ये नाहीये. मग काय आहे, जप यज्ञेची गती पावे परम, म्हणजे हा जो नामजप जो आहे तोच मला त्या परमगतीला म्हणजे आत्मगतीला नेऊन सोडतो, म्हणजे हरिगतीला नेऊन प्राप्त करतो. म्हणून नामाशिवाय मला काय पर्याय आहे. म्हणून नामच माझ्या दृष्टीने श्रेष्ठ आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पहिला अभंग आपल्याला काय सांगतो, की त्या चारही मुक्तींचा लाभ मला होतो आणि त्या चारही मुक्ती मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जातात, ही भूमिका मला कळली पाहिजे. आणि मग आजच्या अभ्यासातला शेवटचा जो चरण आहे, ज्ञानदैव म्हणे व्यासाची एक खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. आता हा फल सांगणारा विचार आहे की असं मी नामस्मरण घेतलं तर मला काय मिळेल, कारण प्रत्येक वेळी मला काय मिळेल ही भूमिका असतेच ना. मग मला काय मिळेल, तर हा चरण या अभंगाचं फल सांगणार आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि ते फल सांगताना दृष्टांत देऊन श्री ज्ञानदेवांनी सांगितले. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे. आता मी तुम्हाला व्यासांची साक्ष काढतो, म्हणजे भगवान व्यासांपुढे अपील नाहीये, ते लास्ट वर्ड आहे. आणि ते लास्ट वर्ड असल्यामुळे त्यांच्या पुढे अपील नाही. मग ते म्हणताय की त्या व्यासांनी लिहून ठेवलंय द्वारकेचे राणे पांडवा घरी. आता द्वारकेचे राणे कोण, आमचे भगवान श्रीकृष्ण. मग ते काय झाले, ते पांडवांच्या घरी सतत राहिले. का राहिले, ते नाही राहिले दुर्योधनाच्या घरी, ते विदुराच्या घरी राहिले. पांडव सुद्धा विदुर रूपच होते किंवा विदुर पांडव रूप होते, कारण विदुराची नीती ही भगवंताला अत्यंत मान्य होती. त्यांनी कधी विदुर महाराजांनी द्वेषच नाही केला कोणाचा. म्हणून इथे काय आहे की हे पांडव जे आहे ना, ते काय करतात, ते माझं नामस्मरण घेतात असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. म्हणून इथे त्यांनी घेतलेल्या नामामुळे आणि माझ्यावर असलेल्या पूर्ण विश्वासामुळे, त्या विश्वासयुक्त वर्तनामुळे मी त्यांच्या घरी जात. आता घरी शब्दाचा अर्थ दोन आहेत, की द्वारकेचे राणे पांडवा घरी, या घरी शब्दामध्ये ते 4 भिंतींचं घर म्हणलं तरी मान्य आहे मला. पण मुख्य घर कोणतं आहे, तर अंतःकरण नावाचं घर आहे. समर्थांनी म्हणलंय मनाच्या श्लोकामध्ये, पहावी घरांची घरे.
घरांची घरे या शब्दाचा अर्थ पहा अंतःकरणांची अंतःकरणे. ती अंतःकरण पहा समोरच्याचं आणि त्या अंतःकरणाला साजेसं असं शुद्ध वर्तन करा. पण ते शुद्ध वर्तन करायला नामस्मरणाशिवाय शुद्ध वर्तनाची माझ्या अंतःकरणामध्ये वृद्धी होणार आहे काय? अशा पद्धतीने त्या चार भिंतीचं घर घेतलं तरी चालेल, पण प्रत्येक वेळी कठीण प्रसंगी भगवंतानी म्हणजे भगवान श्रीकृष्णाने या पांडवांचा कायम कैवार घेतलेला आहे आणि तो कैवार घेऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांना वाचवलेला आहे. असं या हरिभक्तीचं महत्त्व आहे. मग आता पुढचा विषय काय आहे की ते द्वारकेचे राणे घरी कोणाच्या? पांडवांच्या. मग माझ्या घरी कधी येणार हा मुख्य विचार आहे. मग माझ्या घरी कधी येणार म्हणजे अहो माझ्या घरी येतच असतात. माझ्या श्रीगुरूंच्या रूपात ते येत असतात. माझ्या घरी येणारी प्रत्येक व्यक्ती ही त्याचं रूप आहे. माझ्या घरी आपण म्हणतो की आमच्या घरी धुणं भांडे घासायला काही बाई आहे किंवा आणखीन कोणी आहे, पण ते काय आहेत? ते द्वारकेचे राणे आहेत ना. असा जर विचार माझ्याकडे असेल तर त्यांच्याबरोबरचं माझं वर्तन सुद्धा अत्यंत सुंदर होऊन जातं आणि खऱ्या अर्थाने मी आनंदाशी एकरूप होतो. म्हणून एक काय आहे, त्या श्रीगुरूंचा विचार जेव्हा येतो की आता ते खूप वयस्कर झाले, मग ते माझ्या घरी येऊ शकत नाही. अरे बाबा, ते हरीच्या रूपात तुझ्या घरी येत आहेत, ते अन्य लोकांच्या रूपात तुझ्या घरी येत आहेत, मग तू कशाला काळजी करतो? म्हणून त्यांच्या अंतःकरणात मला जागा मिळणं अशी भूमिका जर मला करायची तयार असेल तर प्रत्येकामध्ये मी हरी पाहणं ही माझी भूमिका मी तयार केली पाहिजे. पण हे सगळं शक्य कसं आहे? मग हरिनामस्मरणाने शक्य आहे. कारण इथे काय आहे, द्वारकेचा राणा हा कोणत्याही पद्धतीने माझ्या घरी येऊ शकतो. म्हणून ज्ञानदेवांनी एके ठिकाणी ज्ञानेश्वरीत म्हटलंय की द्वारकेचे राणे पांडवा घरी का आहे, पुंडलिकाच्या घरी का आहे? त्याचं उत्तरच असं आहे की मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा. पांडव मजरूप झाले असं भगवंत म्हणतात आणि आता ते काय करतात? सर्वांमध्ये मलाच पाहून माझी सेवा करतात. म्हणून इथे द्वारकेचे राणे पांडवा घरी ते पुंडलिकाकडे विठ्ठल महाराज येतात आणि शांत उभे राहतात, कारण त्या पुंडलिकाची भक्ती आहे. पुढे नाथ महाराजांच्या घरी तो पाणी भरण्याचं काम करतो भगवंत. याच्यासारखी मोठी गोष्ट नाही, ते केवळ नामस्मरणाच्या निमित्ताचं फळ आहे. सुदामा महाराजांसाठी धावणारे भगवान श्रीकृष्ण आपल्या डोळ्यासमोर आले तर लक्षात येतं की भगवान श्रीकृष्ण श्रीमंत गरीब असा कधीही भेदभाव करत नाही. ना जातीचं बंधन आहे नामाला, ना कशाचं बंधन आहे. म्हणून नामस्मरण हे खूप महत्त्वाचं आहे. असं जर का विचार केला तर मग या अभंगाचा विचार काय आहे? तर या चारही चरणामध्ये आपल्याला श्री ज्ञानदेव असं म्हणतात की मला मात्र सगुण श्री हरीचीच प्राप्ती होते, पण ते सगुण सुद्धा काय आहे? ब्रह्मरूपच आहे. म्हणून आपल्याला सगुण श्रीहरीच या हरिपाठामध्ये अभिप्रेत आहे असंच चिंतन आपल्याला करावं लागेल. आणि ती सगुणाची प्राप्ती म्हणजे त्या हरिरूप म्हणजे ब्रह्मरूप भगवंताची प्राप्ती, हीच भूमिका आपल्या पुढे तयार करावी लागेल. मग यासाठी मी काय करायचं? मग ज्ञानदेवांचं म्हणणं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. आजच्या अभंगाचं चिंतन संपलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. धन्यवाद. राम